मुंबईच्या नरिमन पॉइंट समोर उभी असलेली शहराच्या सौंदर्यात आणि वैभवात भर घालणारी ऐतिहासिक एअर इंडिया इमारत तुम्हाला आठवते का? याची ओळख आता बदलणार आहे, कारण यापुढे या इमारतीच्या 23व्या मजल्यावर थेट मुख्यमंत्र्यांचं अत्याधुनिक कार्यालय अर्थात सीएमओ उभारलं जाणार आहे। ही बातमी समोर आल्यापासूनच अनेकांना हे मुख्यमंत्री कार्यालय नेमकं कसं असेल, या इमारतीमध्ये हे नेमकं का हलवलं जातंय, शिवाय ते कुठल्या मजल्यावर असणारे, असे अनेक प्रश्न पडलेले आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या निर्णयामुळे सरकारचा मोठा खर्च नेमका कसा वाचणार आहे, या सगळ्याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर नरिमन पॉइंटच्या टोकाला गेल्या 5 दशकांपासून एक इमारत अभिमानाने उभी आहे, ती म्हणजे एअर इंडियाची इमारत। उंच, भव्य आणि आकर्षक वास्तू, मुंबईच्या आधुनिक इतिहासाची, भारताच्या विमान वाहतूक क्षेत्राच्या प्रवासाची आणि बदलत्या प्रशासकीय व्यवस्थेची साक्षीदार राहिलेली ही इमारत आहे। मात्र आता याच ऐतिहासिक इमारतीच्या इतिहासात आणखी एक मोठं पान जोडलं जाणार आहे, कारण हीच एअर इंडिया बिल्डिंग आता महाराष्ट्राच्या प्रशासकीय कारभाराचं नवं केंद्र बनण्याच्या तयारीत आहे। खरं तर गेल्या काही वर्षांपासूनच या इमारतीच्या खरेदीबाबत चर्चा सुरू होती। अखेर या प्रक्रियेला वेग आला आणि महाराष्ट्र सरकारनं नरिमन पॉइंट मधील ही 23 मजली एअर इंडिया इमारत तब्बल 1601 कोटी रुपयांना खरेदी केली आहे। आता याच इमारतीच्या सर्वात वरच्या म्हणजेच 23व्या मजल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अत्याधुनिक मुख्यमंत्री कार्यालय अर्थात सीएमओ उभारलं जाणार आहे। विशेष म्हणजे या इमारतीमध्ये मुख्यमंत्री कार्यालय हलवण्याची बातमी अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार आणि केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांची वर्णी लागणार असल्याच्या राजकीय चर्चा रंगल्या। आणि या चर्चांना खासदार संजय राऊत यांनी सुद्धा आपल्या वक्तव्यांमुळे हवा दिली होती। परंतु आता या सीएमओ ऑफिस बद्दल आपण खरं तर बोलूयात। तर सध्या मुख्यमंत्री कार्यालय हे मंत्रालयामध्ये आहे आणि 1955 मध्ये उभारलेल्या या मंत्रालयाच्या जागेची कमतरता ही आता गेल्या काही काळापासूनच मोठ्या प्रमाणात भासू लागली आहे। आणि सरकारी विभागांची संख्या आणि त्यांचा वाढता विस्तार पाहता मंत्रालयाच्या परिसरात पुरेशी जागा उपलब्ध नाहीये। त्यामुळे राज्य सरकारला मंत्रालयाच्या आसपासच्या परिसरामध्ये तब्बल 9 लाख चौरस फूट जागा भाड्याने घ्यावी लागते आणि या भाड्यापोटी सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार सुद्धा पडतोय। आणि हाच खर्च कमी करण्यासाठी आणि सरकारी कार्यालयांसाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून देण्याकरिता एअर इंडिया इमारतीचा पर्याय सगळ्यात आधी पुढे आला। आणि या निर्णयामुळे राज्य सरकारच्या भाड्याच्या खर्चात तब्बल 200 कोटी रुपयांची बचत होण्याची अपेक्षा सुद्धा व्यक्त केली जाते। आता या इमारतीमध्ये केवळ मुख्यमंत्री कार्यालयच असणार नाही, तर मंत्रालयाबाहेर भाड्याच्या जागेमध्ये सुरू असलेले अनेक महत्त्वाचे सरकारी विभाग सुद्धा याच इमारतीमध्ये आणण्याचा सरकारचा मानस आहे। जसे की आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, उच्च आणि तंत्र शिक्षण, पाणी पुरवठा आणि स्वच्छता अशा महत्त्वाच्या विभागांचा यामध्ये समावेश होण्याची शक्यता आहे। म्हणजेच वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेला सरकारी कारभार आता एका छताखाली आणण्याचा मोठा प्रयत्न असणार आहे, ज्यामुळे नागरिकांना सुद्धा एकाच छताखाली सोयी सुविधा उपलब्ध होतील। आता या नव्या मुख्यमंत्री कार्यालयाचं स्वरूप नेमकं कसं असेल पाहूयात। तर एअर इंडिया इमारतीच्या सर्वात वरच्या म्हणजेच 23व्या मजल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हायटेक सीएमओ उभारलं जाणार आहे। त्याच्या अगदी खाली म्हणजेच 22व्या मजल्यावर तब्बल 13,363 चौरस फूट जागेमध्ये भव्य आणि अत्याधुनिक कॅबिनेट हॉल उभारला जाणार आहे। त्यामुळे भविष्यात राज्य मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या बैठका याच ठिकाणी होण्याची शक्यता आहे। मात्र इतकी मोठी प्रशासकीय इमारत इथे आणण्याआधी सुद्धा इमारतीची सुरक्षितता आणि सुविधा यांची सुद्धा काळजी घेतली जाणार आहे। संपूर्ण इमारतीच्या दुरुस्ती आणि नूतनीकरणासाठी राज्य सरकारने तब्बल 181 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। सरकारी विभाग इथे स्थलांतरित करण्यापूर्वी इमारतीचे संपूर्ण स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे आणि त्यानंतर आवश्यक त्या दुरुस्ती आणि नूतनीकरणाची कामं पूर्ण केली जातील आणि मगच विविध सरकारी विभाग या इमारतीमध्ये हलवले जाणार आहेत। आता या नव्या प्रशासकीय संकुलामध्ये पार्किंगची देखील स्वतंत्र व्यवस्था असणार आहे। इमारतीमध्ये 2 स्तरांचं वाहनतळ असून त्यामध्ये जवळपास 152 वाहनांची क्षमता असेल। त्याशिवाय इमारतीच्या दोन्ही बाजूंना एंट्री आणि एक्झिटची व्यवस्था असल्यामुळे या परिसरातील वाहतूक व्यवस्थापनाला देखील काही प्रमाणात मदत होण्याची अपेक्षा आहे। शिवाय फक्त कार्यालय आणि पार्किंग एवढ्यावरच या इमारतीचं रूपांतर थांबणार नाहीये, तर नव्या प्रशासकीय संकुलाचं स्वरूपही
महाराष्ट्राच्या ओळखीशी जोडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. म्हणजेच इमारतीमध्ये मुख्य प्रवेशद्वार महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती, ऐतिहासिक परंपरा आणि राज्याची ओळख अधोरेखित करणारं असावं, यासाठी देशातील नामवंत वास्तुविशारद आणि तज्ञ संस्थांची मदत घेतली जाणार आहे. म्हणजेच बाहेरून आधुनिक आणि आतून अत्याधुनिक असलेल्या या इमारतीला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीची जोड देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आणि या संपूर्ण योजनेवर मुख्य सचिवांच्या उपस्थितीत महत्त्वाची आढावा बैठक सुद्धा होणार आहे. दरम्यान याबद्दल बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी म्हटलंय की ही इमारत गुणवत्ता, शाश्वतता आणि नागरिकांची सोय यांना प्राधान्य देणारं एक आदर्श प्रशासकीय संकुल म्हणून विकसित केली जाईल. शिवाय एअर इंडियाची इमारत महाराष्ट्र सरकारकडे हस्तांतरित होणं ही राज्याची प्रशासकीय पायाभूत सुविधा बळकट करण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण पायरी आहे, असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. आता थोडक्यात आपण एअर इंडिया बिल्डिंगचा इतिहास समजून घेऊया. तर 1970च्या दशकामध्ये मुंबई वेगानं बदलत होती. नरिमन पॉइंट हा भाग समुद्र भराव करून विकसित करण्यात आला होता. म्हणजे आज जिथे उंच उंच टॉवर्स आणि मोठमोठ्या कंपन्यांची मुख्यालय दिसतात, तिथे एकेकाळी समुद्र होता. त्या काळामध्ये नरिमन पॉइंटला मुंबईचं नवं व्यावसायिक केंद्र बनण्याची योजना आखण्यात आली आणि त्यानंतर इथे देशातील सर्वात प्रतिष्ठित कंपन्यांची कार्यालय सुद्धा उभी राहू लागली. त्याच काळामध्ये एअर इंडियाने आपल्या मुख्यालयासाठी एका भव्य आणि आधुनिक इमारतीची योजना आखली आणि या इमारतीची रचना न्यूयॉर्क स्थित वास्तुविशारद जॉन बर्गी यांनी केली होती. त्या काळामध्ये भारतात अशा प्रकारच्या आधुनिक काचांच्या व्यावसायिक इमारती फार कमी होत्या. त्यामुळे एअर इंडिया बिल्डिंग उभी राहिली तेव्हा ती मुंबईच्या आधुनिकतेचं प्रतीक बनली होती. 1974 मध्ये बांधण्यात आलेली ही इमारत दुरूनच लक्ष वेधून घ्यायची. तिची सरळ उंच रचना, समुद्राच्या पार्श्वभूमीवर चमकणाऱ्या काचा आणि माथ्यावर असलेलं एअर इंडियाचं प्रसिद्ध सेंटॉर चिन्ह, हे सर्व मिळून या इमारतीला एक वेगळीच ओळख सुद्धा निर्माण करून देत होतं. आणि त्या काळामध्ये ही इमारत केवळ कार्यालय नव्हती, तर भारतीय विमान वाहतुकीच्या वाढत्या सामर्थ्याचं प्रतीक होती. एअर इंडिया हा भारताचा जागतिक चेहरा मानला जायचा. महाराजा लोगो, आंतरराष्ट्रीय विमान सेवा आणि परदेशात भारताची ओळख निर्माण करणारी कंपनी म्हणून एअर इंडियाकडे पाहिलं जात होतं. त्या कंपनीचं मुख्यालय सुद्धा तितकंच भव्य असावं अशी कल्पना या इमारती मागे होती. आणि या इमारतीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती भारतातील सुरुवातीच्या आधुनिक व्यावसायिक इमारतींपैकी एक मानली जाते आणि जिथे एस्केलेटरचा वापर करण्यात आला होता. त्या काळामध्ये खरं तर एस्केलेटर ही गोष्ट सामान्य लोकांसाठी मोठं आकर्षण होती आणि मुंबईकर फक्त एस्केलेटर पाहण्यासाठी सुद्धा या इमारतीमध्ये यायचे आणि अशा अनेक जुन्या आठवणी आजही लोकांकडून सांगितल्या जातात. दरम्यान इमारतीच्या वरच्या मजल्यावरून दिसणारं दृश्य हे तर आजही मंत्रमुग्ध करणार आहे. एका बाजूला अथांग अरबी समुद्र, क्वीन नेकलेस म्हणून ओळखला जाणारा मरीन ड्राईव्ह आणि दुसऱ्या बाजूला दक्षिण मुंबईची गगनचुंबी इमारत. त्यामुळे ही इमारत अनेक चित्रपट, जाहिराती आणि माहितीपटांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली आहे. शिवाय एअर इंडियाचं संपूर्ण कामकाज या इमारतीमधूनच चालायचं. आंतरराष्ट्रीय उड्डाणांचं नियोजन, आर्थिक व्यवहार, कर्मचारी व्यवस्थापन, तिकीट बुकिंग, ग्राहक सेवा, विमान सेवा संचालन अशा अनेक महत्त्वाच्या विभागांची कार्यालये सुद्धा इथे होती. हजारो कर्मचारी दररोज या इमारतीमध्ये काम करत होते. एकेकाळी भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रातील अनेक महत्त्वाचे निर्णय सुद्धा याच इमारतीमध्ये घेतले जायचे. मात्र या इमारतीच्या इतिहासात एक वेदनादायी अध्याय सुद्धा आहे. 12 मार्च 1993 रोजी मुंबईमध्ये झालेल्या भीषण साखळी बॉम्बस्फोटामध्ये एअर इंडिया बिल्डिंगला सुद्धा लक्ष करण्यात आलं होतं. पार्किंग परिसरामध्ये झालेल्या स्फोटामुळे मोठं नुकसान झालं आणि अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. आणि त्या घटनेनंतर ही इमारत मुंबईच्या दुःखद इतिहासाचा देखील भाग बनली आणि काळानुसार एअर इंडियाची परिस्थिती सुद्धा बदलत गेली. आर्थिक अडचणी वाढू लागल्या आणि अखेर 2013 नंतर कंपनीने आपलं मुख्यालय दिल्लीला हलवलं. त्यानंतर या इमारतीतील अनेक मजले रिकामे झाले. काही कार्यालय सरकारी विभागांना आणि कंपन्यांना सुद्धा भाड्याने देण्यात आली. पण तरीही एअर इंडिया बिल्डिंग मुंबईच्या स्कायलाईन मधील एक महत्त्वाची ओळख कायमच राहिली आहे. दरम्यान केंद्र सरकारनं एअर इंडियाचं खासगीकरण केलं आणि टाटा समूहाने कंपनी पुन्हा आपल्या ताब्यात घेतली. त्यानंतर एअर इंडियाच्या मालमत्तांचं व्यवस्थापन करण्यासाठी एअर इंडिया ॲसेट होल्डिंग लिमिटेड ही कंपनी स्थापन करण्यात आली आणि महाराष्ट्र सरकारनं याच कंपनीकडून एअर इंडिया बिल्डिंग खरेदी करण्याचा निर्णय घेतला. आणि आज परिस्थिती अशी आहे की एकेकाळी भारताच्या विमान वाहतुकीचं प्रतीक असलेली ही इमारत आता राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयासाठी, प्रशासकीय कामकाजासाठी ओळखली जाणार आहे. पण इतिहास हा कायमच प्रत्येकाच्या आठवणीत राहणार आहे. तुर्तास आपण इथेच थांबूया. परंतु तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर नक्की करा. शिवाय याबद्दलच्या कमेंट सुद्धा आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.